राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। सांगलीवाडी परिसरात सध्या केवळ निवडणूक प्रचार नव्हे तर विकासाचा विचार, बदलाची आस आणि लोकाभिमुख राजकारणाचा नवा अध्याय आकार घेताना दिसतोय। प्रभाग क्रमांक 13 मध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता जनतेच्या मनात परिवर्तनाची ठाम इच्छा रुजल्याचं स्पष्टपणे जाणवतंय। प्रचार फेऱ्या, कोपरा सभा, बैठका आणि घराघरात जाऊन होणाऱ्या थेट संवादातून उमेदवार मतदारांशी मनमोकळेपणाने संवाद साधतात। सांगलीवाडीच्या सर्वांगीण विकासाचं स्पष्ट आणि ठोस व्हिजन मतदारांसमोर मांडत भविष्यासाठीची दिशा आघाडीचे उमेदवार दाखवत आहेत। सांगलीवाडी येथील प्रभाग क्रमांक 13 मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून अभिजित कोळी, काँग्रेस पक्षाकडून दीपाली पाटील व अश्विनी कदम हे उमेदवार महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढवत आहेत। बुधवारी उमेदवारांनी पवार पार्क, गावडेमळा, जाधवमळा, पवार कॉलनी या परिसरात प्रचार करत नागरिकांशी थेट संवाद साधला। स्थानिक प्रश्न, रखडलेली विकास कामं, रोजगाराच्या संधी, शेतकऱ्यांच्या अडचणी तसेच युवकांच्या भवितव्याशी संबंधित मुद्द्यांवर उमेदवारांनी ठोस आणि अभ्यासपूर्ण भूमिका मांडली। महागाईचा वाढता भार, बेरोजगारीचं संकट आणि जनहिताशी निगडीत प्रश्नांवर उमेदवारांनी स्पष्ट भूमिका घेतल्यानं मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतोय। फक्त आश्वासन नव्हे तर प्रत्यक्ष कृती करणारं नेतृत्व व्हावं अशी भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केली। सांगलीवाडीतील विविध भागात आयोजित करण्यात आलेल्या बैठकांना नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभत असून विशेषतः महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग लक्षणीय आहे। लोकांच्या दुःखात सहभागी होणारे, लोकांसाठी लढणारे लोकाभिमुख नेतृत्वच आम्ही निवडणार असा निर्धार अनेक मतदारांनी बोलून दाखवला। महाविकास आघाडीचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते प्रचारात सक्रिय सहभाग घेत आहेत। घराघरात जाऊन मतदारांशी संपर्क साधला जातोय। या एकजुटीच्या प्रचारामुळे सांगलीवाडीत महाविकास आघाडीचं वातावरण दिवसेंदिवस अधिक बळकट होत असल्याचं चित्र आहे। या प्रचारात उमेदवारांसह अरुण रोकडे, अंकुश साळुंखे, दत्ता कदम, रामभाऊ शिंदे यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सध्याचं वातावरण पाहता येत्या निवडणुकीत सांगलीवाडीतून महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळेल असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांनी नागरिकांकडून व्यक्त केला जातोय। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।